नमस्कार मित्रांनो. आजच्या एपिसोडमध्ये तन्वी काय कारनामे करते ते बघूया आपण. सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनच्या गाडीकडे आलेली असते. अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं तू इकडेच उभी असणार. सायली चिडून दरवाजा उघडायला जाते, पण अर्जुनने गाडी लॉकच ठेवलेली असते मुद्दामून. नंतर तिच्या लक्षात येतं की अर्जुन काय आता उघडणार नाही, म्हणून ती म्हणते, ओ उघडा आता चला. अर्जुन अनलॉक करतो गाडी आणि दोघे बसून निघतात घरासाठी. अर्जुन सायलीची गंमत करण्यासाठी म्हणून गाडीत गाणं लावतं. कोणतं माहिती आहे का? चाफा बोले ना. सायलीच्या लक्षात येतं की सायलीसाठीच हे गाणं लावलं आहे. ती अजून फुगून बसते. अर्जुनपेक्षा अर्जुन म्हणतो, ह्याच्यापेक्षा जास्त तू जर गाणं म्हटलंस तर मला फार बरं वाटेल. सायली अर्जुनला एक गाणं गाऊन दाखवते. अर्जुन म्हणतो, मला कळतंय की प्रियाच्या विरुद्धात आपल्याकडे पुरावे नाही आहेत, पण मला अजून थांबायचं नाही आहे. पण पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. इकडे पूर्णाजी, प्रताप आणि कल्पना एकमेकांशी बोलत असतात. ते मोठमोठ्याने हसत असतात. पूर्णाजी म्हणते, तन्वीला फिल्टर कॉफी बनवायला सांगितली तसा तिचा चेहरा पार उतरला. साधी कॉफी बनवताना तिची तारांबळ उडते. फिल्टर कॉफी बनवायला सांगितलं तिचं पाणी पाणीच झालं एकदम. कल्पना म्हणते, हो ना, आज डोकं चेपून द्यायला सांगितलं तेव्हा चेहरा कसा झाला होता तिचा एकदम. आणि सगळे हसायला लागतात. ती म्हणते, सायलीची कल्पना फार छान होती. तेवढ्यात तिकडे अस्मिता येते. अस्मिता म्हणते, हे सगळं काय चालू आहे? का हसताय तुम्ही? कल्पना म्हणते, बस बस, सायलीने आम्हाला एक प्लॅन सांगितला होता. आणि मग ती सांगते की सायलीने कसं काही दिवसांपूर्वी त्याने एकत्र केलं होतं आणि सांगितलं होतं की तन्वी आता तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी काहीही करायला तयार होईल. कारण तिच्या लक्षात आलं की अश्विन भाऊजी तिच्याशी नीट बोलत नाही आहेत, तर त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी तुमच्याशी आता ती नीट वागायचं नाटक करते. तेव्हा प्रताप म्हणाला होता, अगं हो, आम्हाला हे माहिती आहे, तिला आम्ही दुर्लक्ष करतो. सायली म्हणते, आता तिला दुर्लक्ष नाही करायचं, तुम्ही तिच्या वर्तन नाटक करायचं. म्हणजे तिच्याशी गोड बोला, तिला छोट्या छोट्या घरातल्या जबाबदाऱ्या द्या आणि तिला असं भासवू द्या की तुम्ही तिच्या आता जाळ्यात अडकलेत आणि तुम्हाला असं वाटतं की ती आता विश्वासू झाली आहे खूपच. तुम्हाला हे सगळं नाटक करायचं आहे, म्हणजे ती गाफील राहील आणि ती तोंडावर पडेल स्वतःच. सायली म्हणते, तुम्ही आता एवढी तिला कामं द्या की ती घराबाहेर पडूच शकणार नाही, घरातच जास्तीत जास्त गुंतून राहील. पूर्णाजी म्हणते, पण हे काम आम्हीच का करायचं? आम्हीच का तिच्याशी गोड बोलायचं? तुम्ही सुद्धा बोला ना. अर्जुन म्हणतो की अगं, आम्ही जर बोललो असतं तर तिच्या लक्षात येईल की काहीतरी गडबड आहे. सगळेच्या सगळे जर तिच्याशी व्यवस्थित वागायला लागले तर तिला विश्वास नाही बसणार. म्हणून आम्ही जसे वागतोय तसेच वागणार आहोत. सायली तेव्हा म्हणाली होती की अशी तिला घरात कामात गुंतवून ठेवा की ती बाहेर कटकारस्थाने करायला जायला वेळच नाही मिळणार तिला. कल्पना म्हणते की मला ही आयडिया फार आवडली होती आणि म्हणूनच तिला आज डोकं चेपायला लावलं मी. नाहीतर ती तन्वी मला डोळ्यासमोर पण नको आहे. प्रताप म्हणाला, मला तिच्याशी बरं वागणं अजिबात जमत नाही, पण हे नाटक मात्र मी केलं. अस्मिता म्हणते, छान आयडिया आहे. अस्मिता म्हणते, छान आहे, नाटकापुरतं का होईना तुम्ही तन्वीला आपलंसं करून घेतलं. अशी गोष्ट सचिनच्या बाबतीत नाही होणार का? हे ऐकून सगळ्यांची तोंडं उतरतात. कल्पना तर डोक्यालाच हात लावून घेते. अस्मिता म्हणते, तन्वीला तुम्ही संधी देण्याचं एक नाटक केलं. सचिनला खरीखुरी संधी तर द्या. मी जे काही बोलते त्याचा उपयोग तर काही होणार नाही आहे, मला माहिती आहे. आपण एकाच घरात राहतो तरी एकमेकांचं घर समजून मतलब नाही घेऊ शकत. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणते की प्रिया ही तन्वी सुभेदार नाही आहे, ही गोष्ट घरच्यांना फार लागणार आहे. अर्जुन म्हणतो, आपण त्यांना घराबाहेर काढलं सदा महिन्यानं, त्यावेळी आपण कोणीच कॉन्टॅक्ट ठेवला नाही, पण मग हिनीच का कॉन्टॅक्ट ठेवला आणि हीच कशी यांना भेटली? अर्जुन म्हणतो, जर प्रिया त्यांना सतत पैसे देत असेल तर ह्याचे डिटेल्स आपल्याला प्रियाच्या बँकेकडून मिळतील. तन्वी म्हणते, सायली म्हणते, पण ती बँक तिचे डिटेल्स का देईल? अर्जुन म्हणतो, ती नाही देणार, सिनियर देईल ना, सिनियरचंच कार्ड असेल तन्वीकडे. अर्जुन म्हणतो, सिनियर, मला काही तन्वीचे बँक अकाउंट डिटेल्स पाहिजेत, गेल्या काही दिवसात जे काही ट्रान्झॅक्शन झालेत त्याच्याबद्दल. रविराज म्हणतो, पण आत्ता अचानक तुला हे कसं आठवलं? अर्जुन म्हणतो, काही दिवसांपासून तिचं वागणं खूप संशयास्पद वाटतंय म्हणून. रविराज म्हणतो, खूप उशीर केलात तुम्ही. मला इकडे ती तन्वी आली तेव्हापासूनच सगळं वागणं संशयास्पद वाटत होतं, पण तिच्या प्रेमापोटी मी काहीच बोललो नाही. पण आता माझ्या डोळ्यावरची पट्टी गेली आहे, त्याच्यामुळे आता मी तुला सगळं सांगेन. इनफॅक्ट ज्या बँकेत तिचं अकाउंट आहे त्या बँकेच्या मॅनेजरशी मी बोलून घेतो, तुम्ही त्यांना भेटा, म्हणजे ते कॉपरेट करतील.
इकडे सुमन तिच्या खोलीत आलेली असते आणि तिला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो की नागराजने तिला कसं धमकवलेलं असतं. तिने त्याच खोलीमध्ये किती मार खाल्लेला असतो नागराजचा, आणि नागराजने तिला कसं भरवलेलं असतं जबरदस्ती. ती ढसाढसा रडायला लागते. तेव्हा प्रतिमा आणि रविराज तिच्या खोलीत येतात. सुमन म्हणते, ओ ह्यांची काय जेलमध्ये हालत होत असेल, मला विचार करूनच कसं तरी वाटतंय. रविराज म्हणतो, तुला लाज वाटते का हे सगळं बोलायला? त्याने तुझ्यासोबत किती हाल केले आणि तू त्याची काळजी करतेस. तो भडकतो प्रचंड सुमनवर. प्रतिमा सुमनला म्हणते, तू वाईट वाटून घेऊ नकोस ह्यांच्या बोलण्याचं. सुमन म्हणते, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ह्यांच्याकडे एवढी मोठी चूक झाली, पण म्हणून मी त्यांच्याशी नातं तोडून टाकायचं का? प्रतिमा म्हणते, काही नाती मुळातच मनाने बांधलेली नसतात. तू जेवढं ह्यांच्यावरती प्रेम करतेस तेवढं नागराज भाऊजी अर्ध तरी प्रेम करतात का गं तुझ्यावरती? खरं सांग मला. प्रतिमा म्हणते, काही नाती असतात ना ज्याला काही अर्थच नसतो. आता बघ ना, तन्वी माझीच मुलगी आहे, तरीसुद्धा मला तिच्याबद्दल कधी प्रेम वाटलंच नाही. तो आपलेपणा कधी वाटलाच नाही. सुमन म्हणते, तन्वी तुमच्या संस्कारात वाढली असती ना तर इतका खोटेपणा तिने कधी केलाच नसता, पण लहानपणीच तुम्ही तिच्यापासून दूर गेलात आणि हे सगळं घडलं. प्रतिमा म्हणते, तन्वी कुठेही वाढली असती ना तरीसुद्धा तशीच निघाली असती. आता बघ ना, एकाच घरातले दोन भाऊ नागराज आणि रविराज किती भिन्न आहेत. सुमन म्हणते, खरं बोललात तुम्ही. प्रतिमा म्हणते, तन्वी मधुभाऊंकडे वाढली तरी बघ ना काय झालं. आणि एक सायली आहे. तन्वी कोणत्याही घरात वाढली असती ना तरीसुद्धा तशीच स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करणारी आणि पैशासाठी लढणारी, बस. इकडे अर्जुन आणि सायली त्या बँकेत जातात. त्यांना बँक स्टेटमेंट मिळते. त्याच्यामध्ये कळतं की तन्वी दर महिन्याला 20,000 रुपये विड्रॉ करत आली आहे महिन्याच्या सुरुवातीला. आणि हा तोच महिना होता ज्या महिन्याला सदा महिन्याला घरातून बाहेर काढलेलं. मग त्या महिन्यापासून तन्वी दर महिन्याला त्यांना 20,000 रुपये देते. इकडे तन्वी मैनावतीला फोन करते. ती म्हणते, सायलीला हे सांगायची काय गरज होती की मी तुम्हाला कर्ज दिले? काहीही सांगायची गरजच का होती? मैनावती म्हणते, अगं ती आली पटकन आणि फौजदारासाठी भराभरा प्रश्न विचारायला लागली. मला त्यावेळी जे सुचलं ते मी बोलले गं. तन्वी म्हणते, एक काम करा, मी कोपऱ्यापासून हात जोडते तुम्हाला, तिला काहीही सांगू नका. तन्वी म्हणते, हे अर्जुन आणि सायली नक्की करतायत काय? होळीच्या दिवशी अर्जुन माझा पाठलाग करत होता आणि आज सायली. ह्यांच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे? काय प्लॅन करत असतील? मला काही करून स्वतःला वाचवायला हवं. तेवढ्यात तिकडे अश्विन येतो तोंड पाडून. अश्विन मनात म्हणतो की काय हे सगळं चालू आहे. तन्वी म्हणते, आता अर्जुन आणि सायलीने ह्याचं मन भरवलं आहे का काय? काय म्हणतोय हा? अचानक कसा असं तोंड पाडून आला आहे? अश्विन सांगतो, तुला माहिती आहे, हॉस्पिटलमध्ये एका माणसाने माझ्या बॅगेतून पैसे चोरले आणि चोरल्यानंतर कळलं की त्याला त्याच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते, म्हणून त्याने ते पैसे चोरले. आता अशा वेळी आपण काय बोलू पण नाही शकत. मला जास्त वाईट वाटलं रागापेक्षा. तन्वी म्हणते, अश्विन म्हणूनच मी आहे ना दर महिन्याला गरजू आणि जे रस्त्यावर असतात ना लोक, त्यांची मदत करते. अश्विन म्हणतो, म्हणजे कशा प्रकारे करतेस? तन्वी म्हणते, तुला लगेच कळेलच. इकडे सगळे सुभेदार जेवायला बसलेले असतात. अस्मिता म्हणते, मला आता धड चालायला सुद्धा होत नाही आहे. सचिनसुद्धा अस्मितासोबत जेवायला आलेला असतो. तो म्हणतो, मला फार वाईट वाटतंय की मी हे तुझं दुःख सहन करू नाही शकत आहे. अस्मिता म्हणते, अरे मला माहिती आहे की बाळ झाल्यानंतर तू मला मदत करशील, बाळाची काळजी घेशील करून. कल्पनाला अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, तुला पण असंच वाटतं ना? कल्पना विषय बदलते आणि म्हणते, विमल, अस्मितासाठी भात घेऊन ये जरा. अस्मिता म्हणते, मम्मा मीच नाही बसली इथे, सचिन पण बसलाय, त्याला पण हवं नको काय ते विचार ना. कल्पना चिडून काहीतरी बोलायला जाते तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं अस्मिता, तुला जास्त माहिती आहे त्याला काय हवं नको ते, तू सांग ना आम्हाला. अस्मिता म्हणते, बरं विमल, ह्याला दहीभात घेऊन ये. सचिन चिडतो, म्हणतो मला काही नको आहे आणि भरल्या ताटावरून उठून जातो. अस्मिता म्हणते, बरं वाटलं का तुम्हाला आता? तो उठून गेला. कल्पना म्हणते, अस्मिता, फक्त आम्ही तुझ्यासाठी त्याला सहन करतोय, नाहीतर आम्हाला काहीही इच्छा नाही आहे. अस्मिता म्हणते, त्याला जांभळाचा मान नका देऊ, पण काय हवं नको ते तर विचारा ना. पूर्णाजी म्हणते, अगं अस्मिता, म्हणूनच तुला म्हटलं ना की तुला जे योग्य वाटते ते आम्हाला सांग, मग आम्ही त्याला देऊ हवं नको काय ते. आणि भरल्या ताटावरून जरी तो निघून जातोय तर त्याची चूक आहे ना? अस्मिता म्हणते, म्हणजे ह्याच्यात पण त्याचीच चूक आहे.
पूर्णाजी म्हणते भरल्या ताटावरून जो उठून जातो, समोर पंचपक्वान्न ठेवलंय तरीसुद्धा, म्हणजे त्याचीच चूक आहे ना. असं करणार, घरातलं ताट नको आणि बाहेर जाऊन भूक भागवणार. जेव्हा ही गोष्ट कळेल ना तुला, तेव्हा तू जग जिंकलंस म्हणून समज. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणतो की आत्ता जर आपण तिला लगेच जाब नाही विचारला तर तन्वीला डाऊट येईल, कारण सदा महिनाने तिला फोन करून सांगितलंच असेल की तू आली होतीस संजयशी बोलायला करून. सायली म्हणते हो, आत्ताच जाऊन आपण तिला खडसावूया. घरी जातात आणि बघतात की गरीब माणसांची लाईन लागलेली असते. तन्वी म्हणते की मला तुमची ही हालत बघून फारच वाईट वाटते, म्हणून अश्विनच्या हाती तुम्हाला काही पैसे देत आहोत. सायली तन्वीला म्हणते ही सगळी नाटकं ना तुझी आता बस कर. अश्विन म्हणतो कसली नाटकं? अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे का सदा महिन्याला ती पैसे देते. अश्विन म्हणतो हो, मला तिने आधीच सांगितले. ते तिच्या पाया पडून गयावया करत होते की आम्हाला पैशांची गरज आहे. ह्या बाकीच्या माणसांसोबत सदा महिन्याला देखील तन्वी मदत करते दर महिन्याला. अर्जुन म्हणतो तिने सांगितलं आणि तुला विश्वास बसला. अश्विन म्हणतो विश्वास न बसण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? तुला ना हे घर पण कोर्ट वाटायला लागले, जाऊ दे. अश्विन म्हणतो ओ दादा, ह्यांना सांगा कधीपासून ह्या बाई तुम्हाला मदत करतायत. तो माणूस म्हणतो ओ 4-5 महिने झाले, ह्या आमच्याकडे येऊन मदत करतात दर महिन्याला. तन्वी म्हणते बघितलं, कळलं तुम्हाला? तुम्हाला जर आधी कळलं असतं ना की मी ह्यांना मदत करते तर ह्या गोष्टीतसुद्धा तुम्ही खोडा घालायला आला असतात. सायली म्हणते तू खरंच यांना मदत करत असतीस ना तर आम्हाला आधीच कळलं असतं. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात सायली अर्जुनला म्हणते की तन्वीने ही जे काही केलं आहे ह्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. अर्जुन म्हणतो म्हणजे सायली 2.0 बाहेर येते का काय? सायली म्हणते हो, सायली त्या सगळ्या गरिबांना घेऊन घरात येते आणि म्हणते की तन्वी ह्या गरिबांना काही महिन्यांपासून मदत करते, सगळ्या घरच्यांना बरं वाटतं. सायली म्हणते की आता तन्वी ह्या सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवण बनवून घालणार आहे. आणि पूर्णाजी तर म्हणतातच अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे तन्वी आज सगळ्यांसाठी जेवण बनवणार आहे. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.